97,000 पेक्षा जास्त बूथवर आमची कार्ययोजना सुरू केली आहे। आज मी 28 क्रमांकाच्या बूथची बैठक घेतली। 51% लढाई आम्ही जिंकू। बूथ लावायलाही इथे काँग्रेसचा कार्यकर्ता नाही। पवार हे कृषी मंत्री होते, त्यांनी कधी हमीभावाचा पीक विम्याचा विचार केला नाही। तुम्हाला बारामतीच्या बाहेर फिरता येत नाही। तुम्ही एका परिवारात मतदारसंघात अडकले आहात। उद्धव ठाकरे यांच्यावर हसू येत आहे। कुठे नरेंद्र मोदी आणि कुठे तुम्ही? मोदींचा फोटो लावून तुमचे 18 खासदार निवडून आले। तुम्हाला 18 खासदार निवडून आणण्याचे चॅलेंज आहे। अजून नवनीत राणा भाजपात आल्या नाही। महाराष्ट्रातल्या 97,125 बूथवर बूथस्तरीय कार्ययोजना भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे। राज्यातले 33,323 आमचे नेते पदाधिकारी पंचायत ते पार्लमेंटपर्यंत जे लोकप्रतिनिधी आहे, आमचे पदाधिकारी आहे, उद्याच्या काळामध्ये निवडणूक लढणारे पदाधिकारी आहेत, यांना आम्ही 2-2 बूथ 3-3 बूथ दिले आहे। माझ्याकडे सुपर वॉरियर म्हणून 2 बूथ आहे। 28 नंबर बूथची आज मी बैठक घेतली आहे। बूथस्तरीय कार्ययोजनेमध्ये 24 विषयावर आम्ही काम करणार आहोत। या 24 विषयावर आम्ही काम करून प्रत्येक घरी जाऊन मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प, मोदीजींची गॅरंटी घरोघरी जाऊन आम्ही सांगणार आहोत। आणि मला बघा, मी 28 नंबर बूथवर आहो। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा बूथवरचा अध्यक्ष, जो काँग्रेस पार्टी चालवायचा, त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला। आता बूथ लावायला सुद्धा या बूथवर कोणी काँग्रेसवाला नाही आहे। खरं तर हीच बूथस्तरीय कार्ययोजना आहे। मोदीजींच्या गॅरंटीवर आम्ही गावागावात जाऊन, घरोघरी जाऊन आमचे सुपर वॉरियर या ठिकाणी संपूर्ण बूथवर 51%ची लढाई आम्ही जिंकू, असं या ठिकाणी बूथस्तरीय कार्ययोजनेचा हा भाग आहे। राहुल गांधीचं भाषण म्हणजे, त्यांनी जे भाषण दिलं, जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल आणि ते भाषण लावून बघाल तर तुमचं टेन्शन मुक्त होऊन जाईल, असं भाषण त्यांनी केलं आहे। त्यामुळं ही जी हास्यजत्रा आहे, राहुल गांधीचं भाषण म्हणजे हास्यजत्रा। काही व्हिजन नाही, देशाचं व्हिजन नाही, टीका टिप्पणी, मोदीजीवर टीका टिप्पणी एवढाच अर्थ आहे। देशाकरता काय करणार आहे, विकासाचं काही नाही। आणि त्यामुळं ही हास्यजत्रा झाली आहे। कालची सभा ही हास्यजत्रा होती, यापेक्षा काही नव्हतं। पवार साहेब, तुम्ही कृषी मंत्री होता देशाचे, मला आता बोलता येईल, कधी पीक विम्याचा विचार केला? कधी त्या ठिकाणी तुम्ही हमीभावाचा विचार केला? कधी त्या ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्राकरता, देशाकरता 4 गोष्टी केल्या? कशाला बोलायला लावता आम्हाला? तुम्ही आता, तुमची आता परिस्थिती अशी झाली आहे, तुम्हाला बारामतीच्या बाहेर निघता येत नाही आहे, बारामतीच्या बाहेर निघता येत नाही। काय मोदीजींची बरोबरी करताय? मोदीजी देश फिरतायत, मोदीजी देशातला कानाकोपरा फिरतायत, मोदीजी विकसित भारताचा संकल्प मांडतायत। मोदीजींनी मागच्या 14-19 मध्ये दिलेला मॅनिफेस्टो पूर्ण केला, जाहीरनामा पूर्ण केला, घेतलेलं एक मत कर्ज म्हणून घेतलं आणि आता व्याजासहित परत करण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत। आणि तुम्ही तर एका घरात अटकले आहे, एका परिवारात अटकलेले आहेत, तुम्ही एका मतदारसंघात अटकलेले आहेत। त्यामुळे मला आता जास्त टीका टिप्पणी करायची नाही आहे। मला उद्धवजीवर हसू येत आहे। कशाला बोलता, कुणाशी बोलता, कुठं सूर्य, कुठं तुम्ही, कुठं मोदीजी, कुठं तुम्ही, काय वाचाळपणा आहे? खरं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे उद्धवजी। मागच्या 2014 आणि 19 मध्ये मोदींचा फोटो लावून तुम्ही निवडून आले, देवेंद्रजींचा फोटो लावून तुम्ही विधानसभेत निवडून आले। काय सांगता तुम्ही? जनतेला माहिती आहे। बघा ना, आता 2018 खासदार तुमचे निवडून आले मोदींचा फोटो लावून, आता 18 खासदार निवडून आणा। उद्धव ठाकरेंना माझा चॅलेंज आहे, तुम्ही 18 खासदार मागच्या वेळी निवडून आले, मोदींचा फोटो लावून निवडून आले, आता तुम्ही 18 खासदार निवडून दाखवा। अजून नवनीत राणा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या नाहीत।